आई आई असते लेकराची माय, वासराची गाय, दुधाची साय, लंगड्याचा पाय तर धरणीची ठाय. आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही उरती नाही. नमस्कार, मी प्राध्यापिका रोमिया कोरिया. येथे जमलेल्या सर्वांचे सेंट जोसेफ कॉलेजच्या वतीने मनस्वी स्वागत करते. मंडळी, ह्या जगात सर्वात सुंदर जे काही असेल ना, ते म्हणजे आई आणि बाळाचं नातं. बाळ जन्मल्या आईचं दूध हे बाळासाठी सर्वोत्तम भेट आहे आणि ह्यामध्ये कोणाचंच दुमत नाही. आणि बाळालाही आईचं दूध मिळणं हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. जन्माच्या अर्ध्या तासातील स्तनपान म्हणजे जणू बाळाचं लसीकरण. त्यामुळे बाळाचे अनेक रोगांपासून संरक्षण होण्यास मदत होते. ह्या स्तनपानाचे महत्व लोकांना समजावे म्हणून 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. आजच्या ह्या आपल्या वेबिनार मध्ये आईच्या दुधाचे फायदे, स्तनपान करताना येणाऱ्या अडचणी, शिशुपोषणाचे महत्व याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात आपण ईशू स्तवनाने करूया. परमेश्वराची कृपा, संत योसेफची मध्यस्थी आणि रेव्हरंड फादर भंडारींचा आशीर्वाद आपल्या कॉलेजला नेहमीच लाभलेला आहे. त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद. आय रिक्वेस्ट डॉक्टर वंदना तुस्कानो टू टेक चार्ज ऑफ प्रेयर. डॉक्टर वंदना मॅडम. रोमी मॅडमनी प्रास्ताविक सुंदर केलेला आहे. प्रार्थनेची सुरुवात करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. आपण सर्वजण डोळे बंद करूया. आपण प्रभू परमेश्वराचे आभार मानूया की आज देवाने आपल्याला हा सुंदर दिवस पाहण्याचे भाग्य दिले आहे. कोरोनाच्या काळात आपण सुरक्षित आहोत, त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया. हे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही स्तनपान व शिशु पोषणाचे महत्व ह्या विषयावर वेबिनार आयोजित केले आहेत. हे वेबिनार तसेच ह्या वेबिनारच्या व्याख्याता डॉक्टर जेनिविया तुस्कानो यांना तू आशीर्वादित कर. जगातील सर्व माता व बालके यांच्यावर प्रभू परमेश्वराची कृपा असावी. आपले कॉलेज, प्राचार्य, आपला सर्व स्टाफ, आपले सर्व पदाधिकारी, आपले विश्वस्त, आपले विद्यार्थी, या सर्वांसाठी आपण मनोमन प्रार्थना करूया. ह्या करोनाच्या काळात आपले संरक्षण व्हावे, येणाऱ्या रोगराई व आजारापासून आपला बचाव व्हावा म्हणून आपण प्रभू परमेश्वराचा विशेष आशीर्वाद मागूया. आणि एक आमचे बाबा 3 नमो मरिया आपण जिथे आहात तिथून एकत्रितपणे प्रभू परमेश्वराला अर्पण करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, आम्हा पाप्यांसाठी आत्ताने आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. कोणाच्या मध्ये विनंती कर. राम.
नमो 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 कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया या देवदूतची माते आम्हा पापांसाठी आता आमच्या प्रार्थनासाठी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसे प्रारंभी प्रभूचा गौरव असो. आता सदा प्रभूचा गौरव असो. प्रार्थनेने वातावरण मिळालेला आहे असा विचारू आणि पुढची सूत्रे रोमी मॅडम करून देत आहेत. ओके, थँक्यू. प्रार्थनेने वातावरण अगदी मंगलमय आणि कल्याणमय झालेले आहे. थँक्यू डॉक्टर वंदना. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. हे ब्रीदवाक्य उराशी बाळगणाऱ्या आमच्या प्राध्यापिका डॉक्टर कविता आल्मेडा ह्यांना मी कार्यक्रमाची प्रस्तावना आणि पाहुण्यांची ओळख करण्याची विनंती करते. डॉक्टर कविता मॅडम. थँक्यू रोमिया मॅडम. आज दिनांक 26/3/2021 आम्ही सेंट जोसेफ महाविद्यालय अंतर्गत हा एक आगळावेगळा वेबिनार आयोजित केलेला आहे. आई ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाची अशी देणगी आहे आणि बाळाचं आणि आईचं नातं रोमिया मॅडमनी सांगितलेलं आहे की अतूट आहे आणि जगातील सर्व नात्यातील सर्वोच्च नातं म्हणजे आई आणि बाळाचं नातं आहे. आणि आईचं दूध हे बाळासाठी अमृत मानले जाते आणि आई होणं ही स्त्रीसाठी ईश्वराने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. स्तनपान हे आई व बाळ दोघांसाठी खूप फायदेशीर असते. आई व बाळाचं एक अतूट नातं आणि ह्या नात्याची सुरुवात स्तनपानातून होत असते. सेंट जोसेफ महाविद्यालय अंतर्गत महिला विकास विभाग कार्यरत आहे आणि त्याच्यामध्ये पायाभूत अभ्यासक्रम ह्या विषयाअंतर्गत महिलांविषयी अनेक प्रकारच्या विषयावर प्रबोधन केलं जातं आणि त्या विषयाला अनुसरूनच रोमिया मॅडम आणि मी कविता मॅडम आम्ही एकत्र येऊन आणि आमच्या WDC आणि इतर सगळ्या ज्या महिला कर्मचारी आहेत यांच्या सहकार्यातून आजचं हे वेबिनार ह्या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. या वेबिनारसाठी जमलेल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते. विशेषतः समाजातून वेगवेगळ्या भागातील महिला या ठिकाणी ह्या वेबिनारसाठी सहभागी झालेल्या आहेत. त्यांचे मी हार्दिक स्वागत करते. आमच्या महाविद्यालयाचे ज्ञानदीप मंडळ जे आहे, ज्ञानदीप मंडळाचं नेहमीच आम्हाला ह्या ठिकाणी सहकार्य लाभत असतं. ज्ञानदीप मंडळाचे सर्व पदाधिकारी, आमचे प्रेसिडेंट श्री फ्रान्सिस तुस्कानो सर, आमचे व्हाईस प्रेसिडेंट व्हॅलेरियन रॉड्रिक सर, आमचे सेक्रेटरी स्टॅनिस्लॉस लोबो सर, आमचे जो सर, तसेच टोनी डाबरे सर आणि इतर सर्व पदाधिकारी आणि सभासद यांचं देखील मी ह्या ठिकाणी हार्दिक स्वागत करते. त्याचप्रमाणे आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे, पाठिंबा देणारे, सगळ्या प्रकारच्या कार्यात नेहमीच क्रियाशील असणारे आमचे यंग आणि एनर्जेटिक प्रिन्सिपल डॉक्टर सुभाष डिसोजा सर आपणामध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही ह्या ठिकाणी मी कॉलेजच्या वतीने हार्दिक स्वागत करते. तसेच आमच्या अनेक प्राध्यापिका मॅडम ह्या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. त्यांचंही ह्या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करते. आणि विशेषतः स्वागत म्हणजे आपल्या ज्या रिसोर्स पर्सन आहेत डॉक्टर जेनिविया तुस्कानो यांचं मी ह्या वेबिनारसाठी हार्दिक स्वागत करते. डॉक्टर जेनिविया तुस्कानो, she has done BAMS. She is an international board certified lactation consultant, passed the IBCLE, done lactation specialist course from Illinois, USA, CAPA certified childbirth educator, infant and
young child feeding specialist from BPNI Delhi. She works with Ankur Pediatric Hospital and she also have her own clinic for lactation. Her area of work is lactation consultation for problems in breastfeeding, optimal nutrition for babies. She has also done MBA in marketing from St. Xavier Institute of Management and Research. I think one great personality we have among us, डॉक्टर जेनिविया तुस्कानो. तुमचं कार्य आणि तुमचं क्वालिफिकेशन खूप मोठं आहे. आमच्या विद्यार्थ्यांना आणि महिलांना मार्गदर्शन देण्यासाठी आणि बाळाचं आणि आईचं जे अतूट नातं आहे ते अजून घट्ट करण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन ह्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलेले आहात. ज्ञानदीप मंडळ सेंट जोसेफ कॉलेजच्या वतीने मी ह्या ठिकाणी डॉक्टर जेनिविया तुस्कानो तुमचं हार्दिक स्वागत करते. द मदर breastfeeding is a mother's gift to herself, her baby, and the earth. Once again, welcome to everyone. Thank you. मी तुमचे आभार मानते. येस जेनिविया मॅडम, जस्ट गिव्ह अस 2 मिनिट. मी आता अजून तुम्हाला बोलायचं आहे का काही? ओके. कविता मॅडम, अगदी समर्पक शब्दात तुम्ही पाहुण्यांची ओळख करून दिली त्याबद्दल धन्यवाद. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर उंच भरारी घेण्यासाठी नेहमीच धडपडणारे, हातात सतत प्रार्थनेचे शस्त्र घेऊन फिरणारे आणि त्याच प्रार्थनेच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपले इन्चार्ज प्रिन्सिपल डॉक्टर सुभाष डिसोजा सर. सर, 2 शब्द बोलून तुम्ही आम्हाला उपकृत करावे ही विनंती. डॉक्टर सुभाष डिसोजा सर. धन्यवाद मॅडम. नमस्कार सगळ्यांना. सन्माननीय डॉक्टर जेनिविया आणि आमच्या ज्या आया बहिणी या वेबिनार मध्ये उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी मनस्वी स्वागत करतो आमच्या ज्ञानदीप मंडळातर्फे आणि सेंट जोसेफ कॉलेज तर्फे. फार सुंदर अशी सुरुवात रोमी मॅडमनी, कविता मॅडमनी आणि आमच्या वंदना मॅडमनी केलेली आहे. मी तिघांचं अभिनंदन करतो. आज आपलं भाग्य आहे की एक जबरदस्त व्यक्तिमत्व असलेलं डॉक्टर जेनिविया मॅडम आज आपल्याशी बोलणार आहेत. आणि कुठला विषय तर अतिशय संवेदनशील विषय. मातृत्व ही परमेश्वराची महान देणगी आहे. ही प्रार्थना चालू असताना मला आठवलं वसंत कानेटकरांचे एक वाक्य की पैशाने शेकडो दुभत्या गायी तुमच्या दारापाशी येतील, परंतु त्रैलोक्याचा लिलाव मांडला तरी आईचे दूध मिळणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आज हा जो विषय आहे कॅरिंग टू केअरिंग किंवा स्तनपान व शिशुपालन पोषण महत्व, अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि याविषयी अनेकांमध्ये समज, गैरसमज किंवा अपुरी माहिती आहे. ह्या संदर्भात माहिती देण्यासाठी डॉक्टर जेनिविया आपल्यामध्ये उपस्थित आहेत. कॉलेजच्या मंडळातर्फे म्हणजे ज्ञानदीप मंडळ आणि सेंट जोसेफ कॉलेजचा आपला स्टाफ यातर्फे सध्याचा प्रभारी प्राचार्य म्हणून मी सगळ्यांचे स्वागत करतो. खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे की एवढे जवळजवळ 85 ते 90 पर्यंत आपले बंधू भगिनी जमा याच्यात सहभागी झालेले. पुन्हा एकदा त्या मलेशियात म्हणतात त्याप्रमाणे विश यू हॅपी मॉर्निंग. गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. Sir, your words are always inspirational. Thank you so much for your striking words. Thank you. काही माणसे ज्ञानाने, मनाने आणि मानाने इतकी मोठी असतात की त्यांच्याकडे बघून भाग्यवान ह्या शब्दाचा खरा अर्थ समजतो. आणि जेव्हा अशा व्यक्तींचा सहवास आपल्याला लाभतो तेव्हा आपण खरे भाग्यवान. डॉक्टर जेनिविया तुस्कानो, खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत की आज तुमचा सहवास, तुमचे मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे. सो विदाउट वेस्टिंग मच टाइम, नाउ आय रिक्वेस्ट डॉक्टर जेनिविया तुस्कानो टू गिव्ह हर व्हॅल्युएबल इनपुट्स. डॉक्टर जेनिविया. हॅलो, आवाज येतोय? येस येस.
आपण सर्वांनी माझं इतक्या सुंदररित्या इंट्रोडक्शन करून दिलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. संत जोसेफ कॉलेज आणि आपलं ज्ञानदीप मंडळ त्याचबरोबर IQAC आणि FT ह्या विभागाचे सुद्धा मी आभार मानते की त्यांनी मला आज हा विषय प्रस्तुत करण्याची संधी दिली. मला वाटतं वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. आजचा हा जो विषय आहे स्तनपान आणि शिशुपोषण, हा फक्त तेवढ्या स्तनपान आणि शिशुपोषण याच्याशी मर्यादित नसून हा एक पूर्ण दिवस म्हणजे बाळ गर्भात असते त्यानंतर पहिल्या बर्थडे पर्यंतचा 365 दिवसाचा प्रवास आणि दुसऱ्या बर्थडे पर्यंतचा हा अजून 365 दिवसांचा प्रवास, असे मिळून 270 अधिक 365 अधिक 365 म्हणजे 1000 दिवस. तर हे 1000 दिवस आपल्या बाळाच्या फ्युचरसाठी, आपल्या येणाऱ्या प्रजातीसाठी, आपल्या येणाऱ्या जनरेशनसाठी फार महत्वाचे असतात, कारण हा एक आपला फाउंडेशन स्टोन असतो. व्हॉट मेक्स अस ह्युमन, म्हणजे आपण ह्युमन का आहोत, तर तिथून पासून मी सुरुवात करते. एलिफंट आपल्याला माहिती असेल, एलिफंटच्या आईला त्याच्या वजनाची काळजी असते, त्या जिराफच्या आईला त्याच्या हाईटची काळजी असते, आणि पिकॉक म्हणजे मोर ह्याच्या आईला त्याच्या सुंदरतेची काळजी असते. तर त्याचप्रमाणे माणसाच्या आईला त्याच्या मेंदूची काळजी असणं महत्वाचं आहे, कारण आपण ह्युमन्स ह्याचसाठी आहोत की आपल्याकडे ब्रेन आहे, जे इतर प्राण्यांमध्ये नाही आहे. पृथ्वी तलावर भरपूर प्रजाती आहेत, पण माणूस हा वेगळा विशिष्ट प्राणी आहे, कारण त्याच्याकडे ब्रेन आहे, विचाराची क्षमता आहे. पण ऍज अ पेरेंट्स आहे विचार करण्याची आपल्याला, कारण आपली बाळं ही पोटेन्शियल म्हणजे रिसर्च सांगतं की 200 मिलियन बाळं, 200 मिलियन चिल्ड्रन इन डेव्हलपिंग कंट्रीज, इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री, म्हणजे आपल्याकडची बाळं सुद्धा ते त्यांचं फुल पोटेन्शियल अचीव्ह करू शकत नाही. फुल पोटेन्शियलचा अर्थ की त्यांची जी कुवत आहे तेवढी कुवत ते अचीव्ह करू शकत नाही, आणि जस्ट बिकॉज आपण योग्य वेळेला इंटरव्हेन करत नाही, योग्य वेळेला त्यांना जेवढ्या त्यांच्या मेंदूसाठी खाद्य पुरवठा पाहिजे तो आपण देत नाही, आणि त्या कारणाने आपण तितक्या पुढे प्रगत होऊ शकत नाही. तर ह्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आपण आज बघणार आहोत. तर आय इज द न्यूट्रिशन, आय इज मदर्स न्यूट्रिशन इम्पॉर्टंट. आई ब्रेकफास्ट असणार आहे हे ठरतं, कारण ती काय खाते, ती वागते किंवा ती एक्सरसाइज करते, किती पूर्ण समंजसी आणि ब्रेस्ट फिडिंग या दोन्ही गोष्टींचं एकत्रित ज्या वेळेला आई आणि बाळ एक घनिष्ठ नात्यामध्ये जुळलेले असतात, म्हणजे प्रेग्नन्सी आणि तोपर्यंत ती त्यांना दूध पाजत आहे, तो जो काळ आहे तो फार महत्वाचा काळ आहे, कारण त्या काळामध्ये बाळाचं फिजिकल आणि मेंटल डेव्हलपमेंट खूप स्पीड वरती असते, त्याची वेलोसिटी खूप जास्त असते. सायंटिस्ट असं सांगतात की मुनेल युनिव्हर्सिटी केमिकल सायन्सेसचं सेंटर आहे, तिथे असा एक रिसर्च करण्यात आला ज्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की आई जे खाते किंवा ड्युरिंग ब्रेस्ट फिडिंग आई जे खात असते त्या सर्व गोष्टी बाळ नंतर पुढे जाऊन खातो. तर हे जाणणं आपल्यासाठी का महत्वाचं आहे, कारण बऱ्याचदा आपण बघतो की 6-7 महिन्यानंतर आपण बाळाला जेव्हा खाद्यपदार्थ चालू करतो, अन्न चालू करतो, तेव्हा बाळ ते रिजेक्ट करतो, बाळ खात नाही, आणि ह्याचा कुठेतरी आईने काय खाल्लेलं असते, आई प्रेग्नेंट असताना काय खाते ह्याच्यावरती असतं. तर हे फार महत्वाचं आहे की आपलं न्यूट्रिशन कसं असायला पाहिजे. काही क्विक टिप्स मी सांगते इथे की जे आपल्याला ह्यासाठी काही असं स्पेशल डाएटच्या किंवा ह्या सगळ्याची गरज नाही, पण एक बेसिक म्हणजे जे आपण रोजच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो त्या गोष्टी जरी आपण केल्या किमान, तर आपल्याला ह्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. जसे बॅड इटिंग हॅबिट्स आपण आपल्या आयुष्यातून काढून टाकायच्या. जसं आपण ब्रेकफास्ट स्किप करतो, खूप आया जॉबला जात असतात किंवा इतर काही कामं करत असतात, सकाळचा ब्रेकफास्ट स्किप करून टाकतात, उशिराने खाणं किंवा मध्ये मध्ये चटरपटर खात राहतात, ह्या सगळ्या गोष्टी.
रेग्युलर मील्स न घेणं, 3 रेग्युलर मील्स, छोटं स्नॅक हे खाणं खूप महत्वाचं आहे. होल ग्रेन्स आपण पाव, या सगळे पदार्थ जे जंक फूड म्हटलं जातं ह्या सगळ्यावरती कॉन्सन्ट्रेट करतो. एकदा प्रेग्नेंट झाले की आपल्याला वाटतं की आपल्याला एक आता सुवर्ण संधी मिळालेली आहे, आपण काहीही कुठलंही कसंही उचलून खाऊ शकतो आणि त्यामुळे एम्प्टी कॅलरीज आपण गेन करत राहतो आणि त्याचा बाळावर म्हणजे चांगला परिणाम तर होतच नाही पण वाईट परिणाम त्याच्या ग्रोथ वरती होत राहतो. प्रोटीन हे आपण इतक्या कमी प्रमाणात घेतो. आपल्या समाजात मोस्ट ऑफ लोक नॉनव्हेज खात असतात. व्हेजिटेरियन जरी असाल तरी सुद्धा प्रोटीनची मात्रा आपल्या शरीरात कमी जाते आणि प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशनचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये आपल्याला किमान एक 25 ते 30 ग्रॅम प्रोटीन ओव्हरऑल ऍव्हरेज पेक्षा जास्त लागतं आणि तितकं आपण घेत नाही. त्यामुळे प्रोटीन हे बिल्डिंग ब्लॉक्स असतात. बाळाचं जे सेल्स बनणार आहे त्याच्यासाठी प्रोटीन भरपूर आवश्यक असतात आणि तेच आपल्या आहारात कमी असतात. तर ते न घेणं हे बरेच वेगवेगळे कारण आहेत. चहा, कॉफी यांचं अतिसेवन, याच्यामधील जे केमिकल्स असतात ते सुद्धा हार्मफुल असतात. बाकीचे अंडरकुक फूड खाणं किंवा बाहेरचं फूड खाणं या सगळ्या गोष्टींचा बाळावरती चांगला परिणाम तर होत नाही. पण हे जर आपण अवॉइड केले तर आपल्या चांगलं क्विक स्नॅक असते की ते पुढे जाऊन चांगलं इम्युनिटी वालं किंवा चांगलं हेल्दी बाळ जन्माला येऊ शकतो. रोल ऑफ एक्सरसाइज इन रेस्ट, तर ह्या 2 गोष्टी सुद्धा ह्याच्यावरती दुर्लक्ष करून चालणार नाही. देर इज अ रायझिंग इन्सिडेंट. आपण जर आता हायपरटेन्शन, बऱ्याच महिलांना आता दिसून येतं की त्यांना हायपरटेन्शनचा त्रास होतो, त्यांना डायबिटीस होतो जेव्हा ते प्रेग्नेंट होतात. त्या सगळ्याचा कनेक्शन कुठेतरी लाईफस्टाईल बरोबर आहे. आता हे गोष्टी बऱ्याच वेळा फक्त प्रेग्नेन्सी पुरतं मर्यादित असतात. डिलिव्हरी झाल्यानंतर ह्या गोष्टी निघून जातात, हे आजार पण निघून जातात. पण ह्याचा परिणाम लॉंग लास्टिंग साठी बाळावर होतो. बाळाची ग्रोथ IUGR किंवा स्मॉल फॉर जेस्टेशनल एज म्हणजे त्याच्या एजच्या हिशोबाने कमी वजनाची, कमी हाईटची बाळ जी यांचा जन्म होतो याचा कुठेतरी या आज अवॉइड करण्यासाठी आहेत. आपली बिफोर प्रेग्नेन्सी सुद्धा जेव्हापासून आपण अँटिसिपेट करतो की मला आय एम गोइंग टू हॅव अ चाइल्ड, त्या वेळेपासून जर आपण आपलं लाईफस्टाईल चांगलं ठेवलं, आपलं खाणं पिणं चांगलं ठेवलं तर हे प्रॉब्लेम्स उद्भवत नाहीत आणि आपल्या बाळाला सुद्धा एक चांगली स्टार्ट मिळेल. स्टेईंग हेल्दी मध्ये फक्त न्यूट्रिशन नाही तर एक्सरसाइज सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता एक्सरसाइज जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा असं नाहीये की आपल्याला भरपूर वेट लिफ्टिंग करायचं आहे, जिम मध्ये जायचं आहे, धावायचं आहे. नो, इट इज प्लेन बेसिक एक्सरसाइज, वॉकिंग सारख्या गोष्टी, साध्या शतपावली ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टी जरी आपण केल्या तरी भरपूर फायदा होऊ शकतो. एक्सरसाइज म्हणजे ऍक्टिव्ह राहिल्याने, प्रेग्नन्सीच्या दरम्यान ऍक्टिव्ह राहिल्याने बॅक पेन, पेल्विक पेन ह्या सगळ्या गोष्टी प्रिव्हेंट होतात. हार्ट फंक्शन चांगलं राहतं. पोटामध्ये गोळा येणं किंवा कॉन्स्टिपेशन सारखे त्रास होत नाही. तर ह्या गोष्टीकडे आपण थोडं लक्ष दिलं तर आपलं ओव्हरऑल प्रेग्नेन्सी चांगली राहते आणि चाइल्ड आउटकम जे आपण म्हणतो ते चांगलं राहतं. तर यापुढे आपण जाऊया जो स्पेसिफिक ज्याच्यामध्ये माझा एरिया ऑफ इंटरेस्ट जो मी म्हणते ब्रेस्ट फीडिंग आणि ब्रेस्ट मिल्क. तर हे का एवढं महत्वाचं आहे? बाळाची त्याला पहिलं जे मिल्क मध्ये असं काय वेगळं आहे जे बाळासाठी ओव्हरऑल न्यूट्रिशन साठी ते बनलेलं आहे. ते नेचरने तसंच बनलेलं आहे. ज्यावेळी त्या बाळाला तेवढी त्याची गरज आहे. ते फक्त एक फ्लुइड नाहीये, फूड नाहीये. बऱ्याच वेळेला आपण असा विचार करत असतो की ह्यानी तर बाळाचं पोटच भरणार आहे, मग मला दूध येत नाही तर मी का त्याच्यावरती एवढा विचार करू, फॉर्म्युला देऊ शकते किंवा बाकीचं इतर दुधाचं मी अरेंजमेंट करू शकते आणि त्यांनी माझ्या बाळाचं पोट तर भरतं आहे, मग मला ह्याविषयी जास्त विचार नाही करायचा. नाही, ह्याच्या मध्ये आणि फॉर्म्युला मध्ये आणि बाकीचे फरक आहे. ब्रेस्ट मिल्क मध्ये फ्लुइड
लाईफ फ्लुइड म्हणजे लाईफ जी आईला इम्युनिटी मिळालेली असते आपल्या जे पण गोष्टी एन्व्हायरमेंटच्या आता जंतू जेव्हा मला अटॅक करणार तेव्हा माझ्या शरीराला पहिल्यानेच माहिती आहे की ह्याच्याबरोबर कसं डील करायचं. म्हणून पहिल्यांदा कुठला जंतू संसर्ग झाला तर कदाचित आपल्याला भरपूर ताप येतो किंवा अशा गोष्टी होतात. पण जेव्हा तोच जंतू दुसऱ्यांदा होतो तेव्हा आपली बॉडी तितक्या पद्धतीने रिॲक्ट करत नसते, कारण आपल्या बॉडीला ऑलरेडी माहिती असते की ह्याच्याशी कसं डील करायचं. तो ते लाईफ फ्लुइड जे बाळामध्ये नसतात. आपण जे म्हणतो की व्हॅक्सिनेशनची सुरुवात BCG होते किंवा त्यानंतर 1.5 महिन्याचं जे ट्रिपलचं व्हॅक्सिन वगैरे आपण देतो त्या गोष्टी खूप नंतर येतात. पण ह्याच्या अगोदरच्या काळात सुद्धा बाळ एक्सपोज असतं भरपूर. जेव्हा बाळ बाहेर येतं आईच्या सगळ्या गोष्टीचं प्रोटेक्शन कोण करून देतं, तर आईची जी मेमरी सेल्स असतात, आईच्या दुधातून ते जातात इम्युन सेल्स, ते लाईव्ह असतात, ते जिवंत सेल्स असतात आणि ते त्या बाळाला ते प्रोटेक्शन देत असतात. न्यूट्रिशन जे बाळाला अप टू 6 मंथ आपण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंगचा सल्ला देतो. तर एक्सक्लुझिव्ह म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला ह्याविषयी एक मिस इन्फॉर्मेशन आहे की आपल्याला असं वाटतं की आपण बाळाला दूध पण पाजतो, आईचं दूध पण देतात आणि फॉर्म्युला पण देतात आणि आपण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करतो. तर त्याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करत नाही. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे 6 महिनेपर्यंत फक्त आणि फक्त आईचं दूध, ह्याच्यात पाणी सुद्धा येत नाही. बिकॉज पाणी हे आईच्या दुधातून नॅचरली येत असतो. त्याच्या आपण जे मॅमरी सेल्स असतात म्हणजे जेव्हा बाळ ते लॅच करतं तिथे त्याचे सेल्सचे रिसेप्टर्स असतात. तर आपण साध्या बाळाचे ओठ जेव्हा ब्रेस्ट ला टच करतात तेव्हा तिथले सेल्स त्याच्या ओठाचं कशी सिच्युएशन आहे, ड्राय आहेत का, ओले आहेत का, ते सेन्स करून त्या प्रमाणात पाणी त्या ब्रेस्ट मिल्क मध्ये येत असतं. त्यामुळे आपल्याला वरून पाणी द्यायची गरज लागत नाही. ह्या काही मिस इन्फॉर्मेशन आहेत ज्या आपण पुढे क्लिअर करूया. तर ह्यामुळे आपल्याला माहिती आहे की ब्रेस्ट मिल्क जे आहे ते आयडियल न्यूट्रिशन आहे. याला कुठल्याच सपोर्ट किंवा कुठल्या गोष्टीची गरज. त्याच्या आईला दूध किती आलेलं असतं, तर ह्या सगळ्याशी त्याचं कनेक्शन असतं आणि त्यामुळे पुढचे आउटकम्स निघतात. तर हे जे मॉर्टॅलिटी आहे ते साधं ब्रेस्ट फिडिंगनी कमी होऊ शकतं. 13% हे कमी होतं. ब्रेस्ट मिल्क मध्ये अँटी इन्फेक्टिव्ह प्रॉपर्टीज असतात, म्हणजे इन्फेक्शन होऊ नये म्हणून ते प्रॉपर्टी ग्रोथ म्हणजे फॉर्म्युला किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये आढळून नाही, त्यांनी आईच्या दुधात अवेलेबल असतात. पण परत ह्याच्यामध्ये पण एक कॉशन आहे की जर ते न्यूट्रिशन घेत असेल तर फार महत्वाचं आहे की आपण बाळाला जे देतोय ते ऑप्टिमल गोष्टी येतात की नाही. ब्रेस्ट फीडिंगचे आधी अजून एक जाणून घेऊया. हे तर मी तुम्हाला ब्रेस्ट फीडिंग करताना. हॅलो, आवाज येतोय? येतोय आवाज, येतोय. तो जे ब्रेस्ट फीडिंग करताना त्या गोष्टी ज्या महत्वाच्या असतात म्हणजे बॉन्डिंग होते किंवा आईचं आणि बाळाचं एक जे कनेक्शन निर्माण होतं, बाळ आईकडे बघतं, तर ह्यानी बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट होत असते जे बाकीच्या फीडिंग मेथड्सनी नाही होऊ शकत. आणि त्यासाठी बाळाला आईचं दूध स्वतः ब्रेस्ट फीडिंग करणं, पाजणं फार महत्वाचं असतं. त्याचं अजून एक इम्पॉर्टन्स की आता आपण बाळांविषयी बोलत होतो, तर आईसाठी काय महत्वाचं, का इतकं महत्वाचं आहे ब्रेस्ट फीडिंग? मदरसाठी हे महत्वाचं ह्यासाठी आहे की हे पोस्ट डिलिव्हरी ब्लिडिंग आणि अनिमिया त्याच्यामुळे जो होतो ते कमी करतं. जसं ब्रेस्ट फीडिंग वाढतं तसं आईचं डिलिव्हरी नंतरचं जे ब्लिडिंग होतं ते कमी कमी होत जातं. ते जे रक्तवाहिन्या आहेत ते कन्स्ट्रिक्ट होण्यासाठी चालू होतात आणि हे प्रोसेस आहे. यामुळे जे रक्तदाता होते नंतर ब्रेस्ट
बऱ्याच ठिकाणी रेट ब्रेस्ट फिडिंगने कमी होतोय. म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे असा कुठला रिसर्च नाही सांगत आहे की हे खाल्ल्याने एवढं कमी होतं किंवा हे केल्याने, बट ब्रेस्ट फिडिंग केल्याने कॅन्सरचा रेट 4.3% घटतो. हे एक स्टॅटिस्टिक आहे, हे रिसर्च आहे. सो हे प्रोव्हन आहे की मिअर ब्रेस्ट फिडिंगनी ब्रेस्ट कॅन्सरचा रेट कमी होतो. ओव्हेरियन कॅन्सरचा रेट 63% लेस लाईकली. ऑस्ट्रेलियन रिसर्च सांगते की 63% कमी चान्सेस आहेत की तुम्हाला ओव्हेरियन कॅन्सर होणार. तर हे असते त्यावेळेला जवळ 500 कॅलरीज तिच्या बर्न होत असतात, 500 कॅलरीज जळत असतात आणि तिची ओबेसिटी आपोआप कमी होते. भरपूर गैरसमज आपल्या समाजात आहेत की ब्रेस्ट फिडिंग केल्याने नवीन पिढीला असं असतं की त्यांची फिगर खराब होते किंवा जाडपणा येतो, बट ऍक्च्युली हे याच्या विरुद्ध आहे. जर एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग पहिल्या 6 महिन्यात केलं तर ओबेसिटी बऱ्यापैकी टळते. बाळासाठी तर हे भरपूर महत्वाचं आहेच. त्याची एडिक्वेट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते. ब्रेन आणि व्हिज्युअल डेव्हलपमेंट ही ह्यासाठी, कारण बाळ आईकडे बघतं, बाळ आईला ओळखतं, बाळाला आईचा स्पर्श जाणवतो. तर आपण जे सेन्सेस म्हणतो, 5 सेन्सेस, वास घेणं किंवा टच, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आईच्या जवळ आल्याने बाळामध्ये त्या फायर होत असतात. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की पहिले 1000 दिवस आपला जो टप्पा आहे, तर पहिला म्हणजे जेव्हा बाळ गर्भात असतं तेव्हा त्याचं 25% मेंदूचं स्ट्रक्चर निर्माण झालेलं असतं आणि 75% वायरिंग जी म्हणतो आपण ती पहिल्या 2 वर्षात होते. वायरिंग म्हणजे जेवढं त्याला फायर करणार, स्टिम्युलेट करणार, तेवढं ब्रेन वायर करणार, एकमेकांना जोडणार, संदर्भ लावणार, संदर्भ बिंदू वाढणार. आयक्यू, तर हायर आयक्यू असं पाहिलं जातं की फॉर्म्युला फेड बेबीज पेक्षा ब्रेस्ट फीड बेबीज मध्ये त्यांचं इंटेलिजंट पोर्शन जास्त असतं. ह्याचा कुठेतरी संदर्भ ह्याच्याशीच कनेक्टेड आहे की जेव्हा आई बाळाला ब्रेस्ट फीडिंग करत असते तेव्हा ती त्याच्याशी बोलत असते, त्याच्याकडे पाहत असते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते, तर त्याचे मेंदूतील हे सायनॅप्सेस आणि ह्या गोष्टी जुळत असतात. प्रिव्हेंट्स हायपोथर्मिया, बाळ बऱ्यापैकी थंड पडतं. भरपूर प्रीटर्म बेबीज जे असतात किंवा कमी वजनाचे, कमी दिवसाचे जे बाळ जन्माला येतात त्यांना हा त्रास होतो की ते थंड पडतात. हायपोथर्मिया म्हणजे पहिल्या महिन्यांमध्ये त्यांची मेंटेन करण्यासाठी एक ऊब निर्माण करावी लागते, तर ती आपलं बाळ निर्माण नाही करू शकत कारण त्याच्या क्रिया इतक्या मॅच्युअर नाही आहेत. पण ते जर बाळ आईच्या जवळ राहिलं, जे कांगारू मदर केअर म्हणतो आपण, तसं जर आई जेव्हा ब्रेस्ट फीडिंग करताना स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट असेल त्यावेळेला ते प्रिव्हेंट होतं आणि त्यामुळे त्याचा मृत्यूदरही कमी होतो. प्रीटर्म बेबीज म्हणजे जे एकदमच 7व्या महिन्यात किंवा 32 आजार आहे, NEC ज्याला म्हणतात, तो आजार झाल्याने त्यांची भरपूर कॉम्प्लिकेशन्स होत असतात आणि त्याचं कुठतरी कनेक्शन फॉर्म्युला फीडिंग कनेक्टेड आहे. असू शकते की दूध किती काढायला पाहिजे किंवा तेवढं आपण लक्ष दिलं जात नाही आईकडे की आई दूध काढते नाही काढत, कारण त्यांची बाळं त्यांच्यापेक्षा लांब असतात, ते NICU मध्ये असतात. तर त्यावेळेला त्या बाळाला जर आईचं दूध पोचलं तर त्या बाळाचं रिकव्हरी रेट फार लवकर होतो. त्या बाळाचे जे पुढील कॉम्प्लिकेशन्स असतात डायजेस्टिव्ह सिस्टमच्या रिलेटेड, ज्याला NEC म्हणतो, कोलॉनच्या रिलेटेड, ते प्रिव्हेंट होतात. आणि पुढील अंडर न्यूट्रिशन जे आपण म्हणतो, प्रिव्हेंट्स अंडर न्यूट्रिशन, म्हणजे बाळाला जर आपण बाहेरून देतो तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी माहिती नसते की आपण किती पाजायला पाहिजे. जे बाळ आईच्या अंगावरती फीड करते, ब्रेस्ट फीड करते, तेव्हा डिमांड आणि सप्लाय ह्या दोन्ही गोष्टी मीट होतात, त्याचा समन्वय साधून येतो. पण त्याच वेळेला जेव्हा आपण त्याला वरून दूध देतो त्यावेळेला आपल्याला माहिती नसते की त्याला किती हवं आहे. कधी कधी आपण जास्त देतो, त्याचा परिणाम असं होतं की बाळ भरपूर प्रमाणात ओबेसिटीकडे जातं. कधी कधी आपण कमी देतो तर अंडर न्यूट्रिशन होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ब्रेस्ट फिडिंग, मिअर ब्रेस्ट फिडिंगनी प्रिव्हेंट होऊ शकतात. पुढे जाऊन आपण बघूया की चॅलेंजेस काय असतात आणि आपल्याला मदतीची काय गरज आहे. ब्रेस्ट फिडिंग ही आर्ट आहे, ब्रेस्ट फिडिंग नॅचरल आहे आणि नॅचरल गोष्टीसाठी फारशी मदतीची गरज नसते. बट आताच्या काळात ती का इतकी इम्पॉर्टंट झाली आणि का प्रत्येक बाईला ती गरज लागते? बिकॉज ऑफ द फॅक्ट दॅट आता आपल्या जॉईंट फॅमिली कमी झालेल्या आहेत.
किंवा ऍडोलेसेंट एज मध्ये बायकांनी त्यांच्या मावशींना आत्यांना बघितलेलं असायचं ते जेव्हा दूध पाजत असायचे आणि ते एक जो अनुभव असतो एक्सपिरियन्स तो आपल्याला आलेला असायचा की हा हे अशा रीतीने करतात किंवा हे बाळ जेव्हा असं करतं तेव्हा त्याला असं करायला लागतं. बट आता जे न्यूक्लिअर फॅमिली पद्धती निर्माण झालेल्या आहेत किंवा अभ्यासासाठी बाळ म्हणजे मुलं बाहेर असतात, क्लासेसमध्ये असतात, ट्युशन्समध्ये असतात, ट्रॅव्हलिंग वाढलेलं आहे, हॉस्टेल्समध्ये एज्युकेशनसाठी जातात, परदेशी जातात. या सगळ्या गोष्टीमध्ये मुळे हा जो आपला सोशल डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो की जे गोष्टी आपण पाहतो ज्याचा एक्सपिरियन्स करतो ह्या कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळे आताच्या मॉडर्न फिमेल्स जे आपण म्हणतो की आता ज्या आई बनणाऱ्या माता आहेत किंवा त्यांच्या सासू किंवा आया सुद्धा त्या सुद्धा भरपूर वेळेला जॉबला असतात त्यामुळे त्यांना सुद्धा ह्या गोष्टी ह्याचा एक चॅलेंजेस निर्माण झालेला आहे कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला एक्सपिरियन्सने जे माहिती असायला पाहिजे जे आपण म्हणतो की जुन्या लोकांना माहिती असायच्या त्या आता माहिती नाहीये. काय गोष्टी आहेत जे आपल्याला समजायला पाहिजेत आणि जे आपल्याला कळेल की ह्या गोष्टी जर मला दिसून येतात तेव्हा मला मदतीची गरज आहे. ते म्हणजे बेबी इजंट लॅचिंग म्हणजे बाळ व्यवस्थित दूध घेत नाहीये, बाळ घ्यायचा प्रयत्न करतोय पण त्याला मे बी मिळत नाहीये, चिडचिड होते आहे, आपल्याला व्यवस्थित दूध पाजता येत नाही. फ्लॅट इन्व्हर्टेड निपल्स हा प्रॉब्लेम सुद्धा भरपूर प्रमाणात आता दिसून येतो किंवा चौथ्या दिवशी म्हणजे पहिल्या 3 दिवसात येतं पण चौथ्या सुद्धा आईला दूध आलेलं नाहीये आणि ते तिला या हे रिस्क वरती जात बिकॉज ते पुढच्या पोटात पॉड मधून येतच राहते, बाळ बाहेर येतं तेव्हा आईला कळत नाही की मला त्याला किती पोचायचं आहे, किती वेळा द्यायचा आहे आणि बाळाला ते अडॅप्ट करण्यासाठी की मी आता आत होतो, आता मी बाहेर आलो आहे, आता मला घ्यायला पाहिजे, ते अडॅप्टेशनला थोडा वेळ लागतो आणि त्यामुळे डिहायड्रेशन म्हणजे वजन कमी होणे, शरीरातलं पाणी कमी होणे, जॉन्डिस, कावीळ म्हणतो, वेट लॉस या सगळ्या गोष्टी निर्माण होतात आणि पुढे जाऊन ह्याचे कॉम्प्लिकेशन्स जे डायरेक्ट मेंदूशी कनेक्टेड आहे कारण की मी जसं म्हटलं पहिले 2 वर्ष मेंदूची ग्रोथ होत असते. आपल्या बाकीच्या शारीरिक अवयवांपेक्षा आपलं शरीर हे मेंदूला जास्त महत्व देतो. तर जे पण न्यूट्रिशन आपण आज होते ते मेंदूलाच निप्पल्स, सोर निप्पल्स वगैरे यांचा प्रॉब्लेम भरपूर दिसून येतो आणि त्यामुळे काय होतं की आईला एक नाही का एंगॉर्जमेंट किंवा प्रीमॅच्युअर बेबी जेव्हा असतात तेव्हा त्याला कसं पाजायचं, काय करायचं, एक त्यांच्यामध्ये गिल्ट कॉन्शियस निर्माण होतो की मला जमत नाहीये, की मला येत नाही किंवा मला सपोर्ट नाहीये आणि त्यानंतर त्याच्या पुढील जाऊन जी गोष्ट घडते ती म्हणजे बऱ्याचशा वेळेला मिसइन्फॉर्मेशनमुळे आपण दुसरीकडे वळतो आणि त्याचा आपल्या मिल्क सप्लायवर आणि आपल्या बॉन्डिंगवरती परिणाम होतो. बेबी ब्लूज म्हणतो पण पोस्टपार्टम सायकोसिस म्हणजे डिलिव्हरी नंतरचा पहिला एक 15 दिवसाचा जो काळ असतो त्याच्यामध्ये आई एकदम वीक असते, नॉट जस्ट फिजिकली बट मेंटली आणि त्याच वेळेला तिला सुद्धा बाळाला दूध पाजायचं एक चॅलेंज फेस करावं लागतं. त्यावेळेला ती एका डिप्रेशन मध्ये जाते. भरपूर आया ह्या काळात रडत असतात जस्ट बिकॉज त्यांना एक व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही की कसं करायला पाहिजे, त्यांना एक सपोर्ट नाही मिळत. बऱ्याच वेळा आपण सुद्धा ऍज अ फॅमिली मेंबर त्यांना जज करतो की तुला जमत नाहीये, ह्याच्यात काय आहे एवढं, हे एवढं सोपं आहे, तुला करायला नको. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे ती आई कुठेतरी, ती माता कुठेतरी एकदम डिप्रेशन मध्ये जात असते. तर हे प्रॉब्लेम्स असतात आणि हे फक्त एका दोघांमध्ये नाहीये, हे भरपूर लोकांमध्ये दिसून येतात, हे पूर्ण हे जनरेशन मध्ये दिसून येतात आणि त्याचं कुठेतरी कारण जसं मी सांगितलं आपल्या कुटुंब पद्धतीमध्ये आहे. कारण प्रत्येक बाळ वेगळं असतं. काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यांनी आपल्याला कळतं की आता माझ्या बाळाला भूक लागलीये. आपण साधारणतः असा विचार करतो की रडते बाळ म्हणजे भूक लागली. तर रडणं हे एकदम शेवटचं
इंडिकेशन असतं, सिग्नल असतं बाळाचं, डोकं फिरवणं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण थोडं लक्ष दिलं आणि बाळावरती बघितलं तर आपल्याला बाळ स्वतः सांगत असतं की त्याला फिडिंगची गरज आहे. आता बेबी केअर विषयी जर आपण बघितलं की ब्रेस्ट फिडिंग विषयी मी बोलले, पण पुढे जाऊन बेबी केअर म्हणजे बेसिक इन्फंट केअर की काय करायला हवं काय करायला नको, हे डेंजर साईन्स आहेत, हे मला ओळखायला पाहिजेत, हे माझ्या बाळामध्ये दिसले तर मला डॉक्टरांना दाखवायची गरज आहे. तर हे समजणं सुद्धा फार महत्वाचं आहे. डिफिकल्टी इन ब्रिथिंग, श्वास घ्यायला त्रास होणं, दूध ओढायला त्रास होणं, सुसू न होणं, शी न होणं, त्याची नाळेच्या जागेवर लाल दिसणं, बाळ पिवळं दिसते, जॉन्डिस, ताप आला आहे, भरपूर जुलाब होत आहेत, डायरिया, किंवा एकदम बाळ सुस्त आहे, उठत नाही आहे. तर ह्या काही सायन्स आहेत, बेसिक सायन्स आहेत, जे आपल्या सगळ्यांना माहित असणं आवश्यक आहे. कारण ह्या जर दिसतात त्यावेळेला आपल्याला असं नाही समजायचं की मी काहीतरी घरगुती उपाय करते आणि होईल, नाही. हा पिरियड बाळासाठी भरपूर हे काय आहे आणि हे जाणून घेणं आपल्यासाठी सुद्धा ऍज अ मदर, आई असून आपल्याला काही गोष्टी आपल्या बाळाच्या माहिती असायला पाहिजेत की नाही, हे जर माझ्या बाळात दिसते तर माझ्या बाळाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. माइलस्टोन्स, हा पार्ट भरपूर महत्वाचा आहे. ऑफ लेट आम्ही सुद्धा बघतोय की भरपूर बाळांमध्ये ह्या गोष्टी निग्लेक्टेड आहेत. कोरोनाच्या ह्या मागच्या 1 वर्षात, कोरोना काळात भरपूर मुलांमध्ये ही जी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट किंवा सोशल डेव्हलपमेंट पिछाडीवर गेलेली आहे आणि त्याचा बराच विद्रूप परिणाम होताना दिसतो आहे. प्रत्येक बाळ युनिक असतं. माइलस्टोन्स म्हणजे काय की बाळ ज्या ज्या स्टेजला बाळाने काही गोष्टी अचीव्ह करायला पाहिजेत त्या गोष्टी, आणि बाळ प्रत्येक युनिक असतं. प्रत्येक बाळ सेम टाइमला अचीव्ह नाही करणार, पण तरी सुद्धा काही स्टेजेस ज्या लिस्ट केलेल्या आहेत की ह्या वेळेला ते बाळाने ते करायला पाहिजेत, तर त्या बाळ करताना दिसत नाही. फॉर एक्झाम्पल सोशल स्माइल म्हणजे आईकडे बघून हसणं, झोपेत हसणं, ह्याला सोशल स्माइल नाही म्हणत, बऱ्याच वेळेला आपण त्याला पकडतो, बट अदरवाईज जेव्हा आय कॉन्टॅक्ट करून बाळ सोशल स्माइल देतं तर हे एक 2 महिन्याच्या पिरियडला अचीव्ह करायला पाहिजे. ते जेव्हा होत नाही किंवा बाळ मान धरत नाही, पलटी मारत नाही, तर 3ऱ्या ते 4थ्या महिन्यात बाळाने मान धरायला पाहिजे, पलटी मारायला पाहिजे, 4थ्या-5व्या महिन्यापर्यंत छोटे ऑब्जेक्ट्स उचलायला पाहिजे, ज्याला पिंचर ग्रास्प म्हणतो ते, किंवा विदाउट सपोर्ट स्टँड करणं, व्यवस्थित चालणं, ह्या सगळ्यासाठी काही टप्पा नमूद केलेला आहे. बऱ्याच वेळेला आपण डॉक्टरांना जेव्हा दाखवतो तेव्हा आपल्या फाईलमध्ये सुद्धा हे मेन्शन केलेले असतात. आपण गोष्टीला निग्लेक्ट करतो. पण ह्यामुळे आपला जो प्रिव्हेंटिव्ह अप्रोच आहे की माझ्या बाळाला हे व्यवस्थित टाइमावर होते की नाही, माझं बाळ व्यवस्थित ग्रो होते की नाही, याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. तर हे काही गोष्टी आहेत, या ज्या मी गोष्टी सांगितल्या तुम्हाला या फिजिकल गोष्टी आहेत, त्याचबरोबर सोशल गोष्टी, सोशल डेव्हलपमेंट, स्पीच ह्या सुद्धा येतात की पहिल्या वर्षाला साधारण 1 वर्ष 6 महिन्याच्या बाळाला 3 शब्द व्यवस्थित जोडून बोलता आले पाहिजेत, कारण ते डायरेक्टली त्याच्या ब्रेनशी कनेक्टेड आहे. मला पाणी दे, हे 3 शब्द आहेत, एकदम सोपे शब्द आहेत, पण जेव्हा बाळ ते एकत्र करून बोलतो त्या शब्दाला अर्थ असतो. पाणी दे, मला, हा वेगवेगळा शब्द आला की त्याला अर्थ नाहीये, पण मला पाणी दे हे 3 शब्द जेव्हा एका वाक्यात येतात तेव्हा त्या काहीतरी अर्थ असतं. बाळ जेव्हा आपल्याला ते सांगते त्याचा अर्थ असलेला आहे आणि कुठेतरी त्याच्यातून आपल्याला कळतं की माझ्या बाळाचं मेंदू तेवढं डेव्हलप होतो आहे. जर आपलं बाळ ते बोलू शकत नाही तर कुठेतरी आपल्याला समजायला हवं की माझं बाळ काय करतं आहे, त्याचा सराउंडिंग कसं आहे, एकटे राहते आहे का. एक अमेरिकेमध्ये असा एक रिसर्च करण्यात आला की त्यांनी एक ऑर्फनेज मधल्या मुलांना आणि बाकीच्या जे प्ले स्कूल आणि एकत्र राहणाऱ्या मुलांना कम्पेअर केलं. तर एका ऑर्फनेजमध्ये 4 भिंतीमध्ये जे बाळ ठेवलेलं होतं पहिल्या 2 वर्षात, आणि त्याला डिलिव्हरी दोघांची सेम होती, वजन सेम होतं, बाकीच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काही प्रॉब्लेम नव्हता, खाण्यापिण्यामध्ये प्रॉब्लेम नव्हता, पण एक बाळ 4 भिंतीच्या आत होतं, एक बाळ सगळ्यांमध्ये मिसळत होतं. तर त्या दोघांमध्ये इंटेलिजन्स क्वोशंट मध्ये भरपूर फरक दिसून आला. एक बाळाला बोलायला लेट झालेलं होतं, त्याला समजत नव्हतं, जे बाळ 4 भिंतीच्या आत होतं, कारण त्याच्या मेंदूवरती ते फायरिंग आणि वायरिंग झालेलं नव्हतं. त्या वर्सेस त्या दुसऱ्या बाळाचं झालेलं होतं. तर रिसर्च सांगते की जेवढं बाळ आपलं इतरांमध्ये मिक्स होणार, जेवढं आपण
आपल्या बाळाशी संवाद साधणार तेवढं आपलं बाळ जाऊन किंवा माझ्या बाळाला मोबाईल ऑपरेट करता येतो, बट हा एक मोठा डेंजर आहे. कारण हे पहिल्या 2 वर्ष दिलेले मोबाईल आपल्या बाळाचे करणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे फर्स्ट डॉक्टर जेनिविया, तुमचा आवाज ब्रेक होतोय. 1000 दिवसाचा टप्पा आपल्याला भरपूर एकदम जोमाट. हॅलो, हा, मध्ये मध्ये बरं आवाज ब्रेक होतो. आवाज येतोय. आता येतोय. येस. ओके येतोय ना, ठीक आहे. कॉम्प्लिमेंटरी फीडिंग जे आपण म्हणतो, तर ह्याबद्दल आपल्याला एक तेच लक्षात ठेवायचं आहे की आपण लगेच लेबल करून टाकतो की हा पदार्थ माझ्या बाळाला आवडत नाही, आता मी हा देणार नाही. मी त्याला ऍपल दिलं, त्याच्या पोटात दुखलं, त्याला शी झाले, मी त्याला हा देणार नाही. एखादा पदार्थ 8 ते 10 वेळा जेवपर्यंत आपण बाळाला देत नाही तोपर्यंत आपण ते लेबल नाही करू शकत की हे बाळाला आवडत नाही. कारण टेस्ट बर्ड्स डेव्हलप व्हायला वेळ लागतो आणि एखादी चव आत्मसात करायला सुद्धा बाळाला वेळ लागतो आणि ती वेळ आपण त्याला द्यायला पाहिजे. तर हे कॉम्प्लिमेंटरी फीडिंग का महत्वाचं आहे? कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणजे काय की जसं आपण म्हणतो की पहिल्या 6 महिन्यात बाळाला आईच्या दुधाची गरज असते, त्याच प्रमाणात पुढील 6 महिन्यात, पुढचे 6 महिने ते 2 वर्षामध्ये त्याला इतर अन्नाची सुद्धा गरज असते. कारण आईचं दूध हे बॉन्डिंग आणि बाकी सगळ्या क्रिया करणारच आहे, पण त्याचं जे बाकीचे न्यूट्रिशन आहे, जे त्याला पळायचं आहे, जे धावायचं आहे, त्यासाठी जे लागतं अधिक न्यूट्रिशन, त्याला त्याची हाईट वाढतं. त्यासाठी आपण बाळाचं वजन, हाईट, हेड सर्कम्फरन्स यासारखे पॅरामीटर्स बघत असतो. आपल्या भरपूर आया डॉक्टरकडे जात असतात, भरपूर आया कम्प्युटर सेव्ही आहे, बट मला माहिती नाही की किती आयांनी आपल्या बाळांचा ग्रोथ चार्ट बघितला असेल, आपलं बाळ किती प्रमाणात ग्रो झालं आहे हे किती आयांनी बघितलं असेल मला नाही माहिती. बिकॉज मला वाटतं की भरपूर लोक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात की मी माझ्या बाळाची ग्रोथ मॅपच नाही करत, आणि मग 4 वर्षाचं 5 वर्षाचं बाळ झाल्यानंतर आपण बाकीच्या बाळांमध्ये त्याला बघतो, शाळेत जाताना बघतो, आणि मग आपण सांगतो नाही माझं बाळ थोडं बुटकं वाटते, माझं बाळ थोडं बारीक वाटते. पण ह्याची सुरुवात आपली 6 महिन्यापासून झालेली असते. कधी जर आपण त्या वेळेला त्याला योग्य खाद्यपदार्थ दिलं, त्याच्याकडे योग्य लक्ष दिलं की ते व्यवस्थित वाटते की नाही, त्याला कुठल्या न्यूट्रिशनची कमतरता होते, तर हा प्रॉब्लेम आपल्याला 4-5व्या वर्षाला येत नाही. कॉम्प्लिमेंटरी फिडिंग चे 4 पिलर्स आहेत. टाइमली म्हणजे योग्य वेळेला द्यायला पाहिजे. भरपूर लोक दर 2 तासांनी काहीतरी भरवत राहतात आणि मग त्यांची बाळं ते 2 तासाला भरवलेलं अन्न सुद्धा व्यवस्थित खात नाही आणि तब्येतही होत नाही, त्यांची पचतही नाही. कारण त्यांची प्रत्येक माणसाची कुवत असते की त्याला कधी खायला द्यायला पाहिजे. तर कंटिन्युअस मागे जाणं सुद्धा प्रॉब्लेम आहे, भरपूर भरपूर टाइम त्याला उपाशी ठेवणं सुद्धा प्रॉब्लेम आहे. तर टाइमली अन्न देणं, एडिक्वेट म्हणजे राईट अमाऊंट. किती अमाऊंट देतोय आपण? खूप जास्त देतोय, खूप कमी देतोय, खूप पातळ देतोय, कसं देतोय? एप्रोप्रिएट म्हणजे त्याचं टेस्ट, टेक्स्चर. एकच खिचडी आपण रोज केली तर ते बाळ खाणार नाही, आणि त्याच्यातनं बाळ नवीन एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. पण समाजातील मुलांमध्ये आली की इक्रोटोनिमिया म्हणजे त्यांचं तळवे आणि पाय त्यांचे ऑरेंज दिसतात, सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे सेफ आहे की नाही.
शिजलेलं अन्न, न शिजलेलं अन्न, कुठून आणलेलं अन्न आहे, काय पदार्थ आहेत, हे जाणणं भरपूर महत्वाचं आहे. कारण त्यांनी त्याचं न्यूट्रिशन डिसाईड होतं, त्यांनी त्याचं पुढचे आउटकम डिसाईड होतात. तर हे 4 पिलर्स जर आपण बेसिक लक्षात ठेवले तर आपल्याला भरपूर फायदा होतो बाळांचं अन्न डिसाईड करण्यामध्ये आणि त्यांना देण्यामध्ये. कॉम्प्लिमेंटरी फिडिंगचं फेलियर जर असेल, जर आपण व्यवस्थित प्रमाणात त्यांना नाही देऊ, तर फिजिकल फॉल्टरिंग, न्यूट्रिएंट केलं तर लोहाची कमतरता बाळाला भरपूर प्रमाणात कमी भासते. आणि आयर्न हे बाळासाठी खूप महत्वाचं न्यूट्रिएंट आहे. आणि त्याचा चिडचिडपणा, त्याच्यामुळेच पुढे जाऊन बाळ मातीमध्ये माती खाणं किंवा त्यामुळे पुढे जाऊन बाळाला जंतांचा त्रास होणं, या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. आणि आपण फक्त क्युरेटिव्ह ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला आपण प्रिव्हेंटिव्ह गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो. तर ह्या गोष्टी ज्या सरळ सरळ साध्या पद्धतीने आपल्या घरात व्हायला पाहिजेत, घरात ते आपण करू शकतो ऍज अ मदर, त्यावरती जर आपण लक्ष दिलं तर ते चेंज होऊ शकतं. आणि वेन टू इनिशिएट कॉम्प्लिमेंटरी फिडिंग म्हणजे कधी चालू करायला पाहिजे, तर हा सुद्धा टप्पा फार महत्वाचा आहे. की आपल्याला जाणून घ्यायला लागते की माझं बाळ रेडी आहे की नाही. फक्त असं नाही की 6 महिने झाले म्हणजे आता मला द्यायला पाहिजे, की 7 महिने झाले की आता मला द्यायला पाहिजे, की 4 महिन्याचा आहे तर मी आता देऊ की नाही. तर तो एक रेंज आहे 5 ते 7 महिने. 6 महिने हे आपण एक पॅरामीटर सांगतो, पण बाळ बसते की नाही, त्याला थोडाफार सपोर्ट दिला तर ते बसू शकते का, ते मान धरू शकते का, बाळ धरत त्याला तशा वेळेस ट्रॅक्ट एलर्जिक रिॲक्शन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी बाळामध्ये दिसून येतात. बाळ तोंड उघडते का, टंग फ्लॅट ठेवते का, त्या महत्वाच्या आहेत. तर हे कॉम्प्लिमेंटरी फिडिंगचा भाग येतो जे आपल्याला 2 वर्षापर्यंत बघायचं आहे. आणि यासोबतच शेवटचा भाग आहे तो म्हणजे इम्युनायझेशन. तर इम्युनायझेशन हा पण सुद्धा एक मोठा टॉपिक आहे ज्याच्यावरती आपल्याला नंतर आपण कधीतरी बोलू. पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्या हे पहिले 1000 दिवस सुखकर होतील आणि पुढे जाऊन आपलं बाळ एक चांगलं सुदृढ, चांगली प्रजाती आणि चांगलं बेबी, हेल्दी बेबी निर्माण होऊ शकतं. थँक्यू फॉर द टाइम. डॉक्टर जेनिव्हिया तुस्कानो, तुमच्याबद्दल आम्ही खूप काही ऐकून होतो, पण आज तुम्हाला प्रत्यक्षात ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली आणि तुमच्याकडे असलेल्या अफाट ज्ञानाची देखील आम्हाला प्रचिती आली. सो थँक्यू सो मच फॉर युअर माइंड ब्लोईंग सेशन. रिअली थँक्यू. आता वेळ आहे प्रश्नोत्तराची. येथे उपस्थित असलेल्या काही जणी आई आहेत, काही जणी मावशी, काही जणी आत्या, तर काही जणी आज्या सुद्धा आहेत. मी आज्या अशासाठी सांगते की माझी सासू आणि माझी आई सुद्धा हे सेशन अटेंड करत आहे. सो प्रत्येकाच्या मनात काहीतरी डाऊट्स असणारच. प्रत्येकाच्या घरात छोटी मुलं सुद्धा आहेत. तर तुमच्या मनात जे काही शंका आहेत, ज्या काही कुशंका आहेत, जे काही प्रश्न आहेत, ते तुम्ही आता विचारू शकता किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये देखील तुमचा मेसेज ड्रॉप करू शकता. सो तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज विचारा. येस, काही प्रश्न आहेत का? ओके, डॉक्टर जेनिव्हिया, मला विचारायचा आहे प्रश्न. माझी मुलगी आता 1 वर्षाची झालेली आहे आणि मला हा प्रश्न आहे की तिला फिडिंग किती वर्षापर्यंत करावं? 2 वर्षापर्यंत असं आपण नॉर्मली सांगतो की 2 वर्षापर्यंत फिडिंग करावंच. ओके, पण ह्यामध्ये तिला फूड म्हणजे तुम्ही सध्या कॉम्प्लिमेंटरी किंवा काय फूड, तिचं फूड चार्ट काय असावं असं? येस, माझा आवाज येतोय. तर पहिलं म्हणजे आपल्याला घ्यायला लागेल. एक मिनिट. हॅलो, हा हा, आवाज येतोय. येस येस, आता येतोय. हॅलो, आवाज हा आता आवाज येतोय. मध्ये मध्ये ब्रेक होतोय. पहिलं म्हणजे आपल्याला जाणून घ्यायला लागेल. हॅलो, येस डॉक्टर, आवाज येतो.
झालाय, माईक बंद झालाय तुमचा. ओके ओके ओके, आता आवाज येतोय ना? तर हा प्रॉब्लेम इरॅडिकेट होऊ शकतो. तर त्यासाठी थोडंफार आपल्याला ओव्हरऑल फॅमिली थेरपी करायला लागते, कारण की सिंगल पर्सनला थेरपी देऊन त्याचा उपयोग होत नाही, कारण ते आपण भरपूर मल्टिपल लोक घरात राहतात आणि ते होस्ट असू शकतात. त्यामुळे वर्म्सचा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो कुठेतरी आपल्याला थोडंफार हँड हायजीन आणि जी छोट्या मुलांमध्ये नसते, आणि चॉकलेट सुद्धा जे आपण म्हणतो ते छोटी छोटी जी चॉकलेट मिळतात जे खाली पडतात आणि परत ते उचलून तोंडात घालतात आणि ते चाटतात आणि त्याला ते मातीमधून आलेले जे वर्म्सचे लार्वे असतात ते लागतात आणि त्यामुळे ते होऊ शकते. ओके, थँक्यू सो मच. मला वाटते डॉक्टर जेनिविया, ह्यामध्ये आपण हा सुद्धा एक उपाय करू शकतो का, की जेव्हा वर्मचा त्रास होत असतो तेव्हा बाळाच्या अॅनल पार्टला आपण कैलास जीवन किंवा ऑइल ह्यासारखं काहीतरी ऑइंटमेंट लावलं की मग रात्रीची अंडी घालण्यासाठी वर्म्स बाहेर येतात, ते प्रिव्हेंट होते, म्हणजे ते घालू शकत नाही. तर हा सुद्धा एक उपाय मला वाटतं चांगला आहे का? नाही, ऍक्च्युअली हे जे उपाय आहेत ते आपण क्युरेटिव्ह आपण तिकडे लावलं तिथे वर्म्स येणार नाही. पण असं कुठला तरी टाइम असेल की जिकडे वर्म्स येऊ शकतात, किंवा मध्यरात्रीमध्ये थोडाफार जवळपास, तर ते किंवा आतून सुद्धा त्यांना ते इचिंग होऊ शकते. आणि बऱ्याच वेळेला वर्म्सचा डायरेक्ट कनेक्शन सर्दी खोकल्याशी आहे. तर भरपूर वेळेला जो ड्राय कफ होतो, सुका खोकला जो आपण म्हणतो, आणि बऱ्याच मुलांमध्ये दिसतो की वारंवार सारखं सुका खोकला चालू असतो त्यांचा, तर त्याचं सुद्धा कनेक्शन, कारण ती एक एलर्जिक रिॲक्शन निर्माण होते बॉडीमध्ये, ज्याच्यामुळे बाळांना ते सारखी थोडीफार सर्दी किंवा सुका खोकला होणं हे त्या वर्मशी कनेक्टेड असतं. सो आपल्याला वर्म्सचा जे उपाय आहे तो ओव्हरऑल आपल्याला उपाय करायचा आहे, कारण नाहीतर ते सारखे होत राहणार, वारंवार होत राहणार, आणि वर्म्समुळे अनिमियाचं प्रमाण भरपूर वाढतं. शरीरातलं नाही म्हटलं तरी ते ज्या ठिकाणी लॉज्ड असतात, जिथे ते वर्म्स राहतात, तिथून ते थोडंफार प्रमाणात रक्त शोषण करत असतात, आणि त्यामुळे मुलांमध्ये रक्त कमतरता होते, हिमोग्लोबिन त्यांचं कमी होतं. तर त्यासाठी आपल्याला वर्मसाठी एक जे अन्न आहे ते शिजवून खाणं. कच्च्या भरपूर वस्तू बाळ खात असते, पण ते चांगले धुतलेले पाहिजेत, मे बी सॉल्ट वॉटर मध्ये, किंवा एकदम स्वच्छपणे आपण जेव्हा धुतो तेव्हा त्याच्यावरचे ते लार्वे निघतात. आपल्या लोकांच्या घरामध्ये भरपूर भाजीपाला येत असतो, कारण आपल्याकडे वाड्या आहेत, आणि त्या भाजीपाला बऱ्याच वेळेला आपण किचन वरती ठेवतो, मग त्याच किचन वरती आपण केळं किंवा असं काही वस्तू कापली किंवा त्याच बोर्डवरती आपण कट करतो, तर ते संसर्गजन्य असू शकतात, कारण तो भाजीपाला जो असतो त्याच्यावरती वर्म्स असण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. अजून काही क्वेश्चन्स आहेत का? अजून काही प्रश्न आहेत? माझा आवाज येतोय? ओके. अजून कोणाला काहीही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. येस. ओके. हॅलो. वर्म्स झाले आहे की सिम्पटम्स कसे ओळखायचे? बिकॉज मोस्टली सोसायटीमध्ये लोक सांगतात पुराला किडिंग झाले, पुराला जंतू झाले, पण एक्झॅक्टली व्हॉट कुड बी द सिम्पटम्स म्हणजे बेसिक आहे, जर डोळ्याला दिसलं तर झाले आहेत, नाहीतर त्याच्यासाठी त्याला औषध द्यायची गरज नाही. भरपूर वेळेला आपण असं म्हणतो काही खात नाही, जंत झाले आहेत, डोळ्याला थोडी सूज दिसते, जंत झाले आहेत, पोट फुगलेलं दिसते, जंत झालेले आहेत. तर ह्या सगळ्या सिम्पटम्स खूप वेग सिम्पटम्स आहेत, वेरिड सिम्पटम्स आहेत, या भरपूर दुसऱ्या आजारपणात सुद्धा दिसू शकतात. पण वर्म्स झाले आहेत, जर वर्म्स बाळाच्या शी मध्ये दिसले तर ते त्याला झाले आहेत, आणि त्यावेळेला त्याला औषध द्यायची गरज आहे. अदरवाईज सारखं रिपिटेटिव्ह थेरपी देणं, ते हिपॅटोटॉक्सिक असते ड्रग, जे आपण सारखं अँटी हेल्मेंथिक ड्रग देतो, तर 15 दिवसाला म्हणा, 1 महिन्याला, 1.5 महिन्याला देत राहतो, तर ह्यानी पुढे जाऊन बाळाच्या लिव्हरला टॉक्सिसिटी होऊ शकते. त्यामुळे जर आपल्याला जेव्हा जंत दिसतात त्याच वेळेला बाळाला जंताचं औषध द्यायला पाहिजे. अदरवाईज जे गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे की वर्षातनं एकदा जंताचं औषध द्या, त्याप्रमाणे आपण करू शकतो. पण वारंवार 15 दिवसाला, 1 महिन्याला, 1.5 महिन्याला जंताचं औषध देत राहणं हे कुठेतरी आपल्याला वाटतं की आहेत म्हणून आपण देतो. तर जेव्हा आपल्याला शी मध्ये जंत दिसतात त्यावेळेलाच पहिलं औषध द्यायचं, किंवा वर्षातनं एकदा द्या.
थँक्यू डॉक्टर. वन मोर क्वेश्चन. पुदिना ज्यूस हा युजली दिला जातो असं सांगतात. सो इफ वर्म्स नसतील तर पुदिना ज्यूस देणं कितपत योग्य आहे? नाही, पुदिना तसाही ग्रीन ग्रीन व्हेजिटेबल मध्ये जातो. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फॉलिक ऍसिड असते, आयर्न असते. सो पुदिना ज्यूस दिल्याने तसंही काही अपाय होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जो कडूपणा आहे त्यामुळे कधी कधी कसं इंटेस्टिनल ट्रॅक मध्ये लागलेले जे लॉज्ड वर्म्स आहेत ते एक्सपेल होण्यासाठी मदत सुद्धा होते. सो इट इज नॉट हार्मफुल. आपण पुदिना ज्यूस बाळाला देऊ शकतो, बट कुठलीही गोष्ट प्रमाणात करावी. असं नाही की रोज त्या बाळाला पुदिना ज्यूस पाजला जातो आणि मग ते बाळही एकदम कंटाळून जाते आणि त्यालाही त्या गोष्टीचा त्रास होऊन जातो. कारण की असं कुठलंच गोष्ट नाही ज्याला आपण असं नाही म्हणू शकत की साईड इफेक्ट नाही. प्रत्येक गोष्टीला साईड इफेक्ट असतात, पण त्याचा प्रमाणात जर वापर केला तर त्याचा होत नाही. मिनिमम थ्राईस अ वीक कुठल्याही गोष्टीचा नियम ठेवायचा. थ्राईस अ वीक जर असेल तर ती गोष्ट जास्त प्रमाणात कधी होतच नाही, कारण की ती 3 टाइम होते. त्याच्यातनं मिळणारे बेनिफिट्स पण लागू होतात आणि त्याची टॉक्सिसिटी पण होत नाही. सो काहीही द्या, बट मोस्टली थ्राईस अ वीक, त्याच्यावरती नाही. जेवण सुद्धा म्हणा, जेवणात वापरणाऱ्या भाज्या सुद्धा थ्राईस अ वीक रूल करायचा, त्याच्यावरती नाही जायचं. ओके, थँक्यू सो मच. मला एक क्वेश्चन होता. बाहेरचं दूध बाळाला कधीपासून सुरू करायचं? तर हा फार महत्वाचा क्वेश्चन आहे की बाहेरचं दूध बाळाला कधीपासून सुरू करायचं. युजली बाळाला जी मेजर दुधाची गरज असते ती 0 to 6 months मध्ये असते आणि ती फक्त आईच्या दुधाची गरज असते. त्यानंतर जे आपण म्हणतो तर ते कॉम्प्लिमेंटरी फिडिंग मध्ये कुठेही दूध हा शब्द इन्क्लूड झालेला नाहीये. तिकडे आपण अन्नाचाच विचार करतो. तर दूध हे आहे. जर आई स्वतःचं दूध बाळाला पाजत असेल 2 वर्षापर्यंत तर बाहेरचं दूध चालू करायची गरज नाहीये. कारण की दुधातनं काय मिळतं तर 100 मिली दुधातनं 67 कॅलरीज मिळतात. पण 100 मिली दूध प्यायल्यानंतर बाळ बाकी काही दुसरं खात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरचं दूध म्हणजे गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध, याच्यामध्ये आयर्न बाइंडिंग कपॅसिटी जे आपण म्हणतो की लोह ऍब्झॉर्ब करण्याची कपॅसिटी फार कमी होते शरीराची जेव्हा आपण ते बाहेरचं दूध चालू करतो. थर्ड गोष्ट की खूप मुलांना मिल्क एलर्जी असते की दूध प्यायल्यामुळे त्यांना सर्दी खोकला वारंवार होतो किंवा जास्त प्रमाणात खाज येते, ड्राय स्किन होते, एटोपिक स्किन ज्याला म्हणतात. तर हे सगळे प्रॉब्लेम चालू होतात. तर गरज जर आई स्वतःचं दूध पाजत असेल, आई घरी असेल, दिवसातनं 2 ते 3 वेळा जरी स्वतःचं फिडिंग करत असेल तर बाहेरच्या दुधाची गरज नाही. जर आईने दूध कम्प्लीट बंद केलेलं असेल की वर्षाचं बाळ झालं आहे आणि दूध आईने स्वतःचं ब्रेस्ट फिडिंग जर बंद झालेलं आहे तर त्यावेळेला मिनिमम 200 ml दुधाच्या वरती जायला नको. म्हणजे सकाळी 1 कप आणि रात्री 1 कप, ते पण काही खाल्ल्यानंतर, सकाळच्या नाश्त्यानंतर देऊ शकता किंवा पण दूध पाजायचं टायमिंग फार महत्वाचं आहे. युजली आपण पाहतो काही वेळेला दूध संध्याकाळी 6 वाजता वगैरे दूध देतात. 6-7 वाजता जर बाळाला दूध पाजलं तर बाळ रात्री काहीच खाऊ शकत नाही, कारण त्यांनी भुकेची भावना शमून जाते. त्यामुळे ते जे दूध आहे ते एकतर रात्री झोपताना दिलं, पण परत रात्री झोपताना दूध दिल्यानंतर बाळाचं तोंड स्वच्छ करायला पाहिजे, कारण त्यांनी दात खराब होतात. दुधामध्ये भरपूर लॅक्टोस असतो, शुगर कंटेंट खूप असतो, ज्यांनी दात खराब होतात, दात किडतात. त्यामुळे ते दूध आपण कधी देतो आणि दूध दिल्यानंतर बाळाला एक चूळ भरायला पाहिजे किंवा पाण्याचा एक घोट द्यायला पाहिजे. तर हे आहे. पण तसं बघितलं तर बाळाला बाहेरच्या दुधाची गरज जे आपण म्हणतो ती अशी कधी येते जेव्हा आईचं दूध बंद आहे त्यावेळेला, आणि ते सुद्धा आपण मॅक्सिमम किती द्यायला पाहिजे तर 200 मिली 250च्या वरती नको. पण आपलं दूध सफिशियंट त्याला होते का हे कसं कळणार आपल्याला बाळाला? कितव्या महिन्यात? माझं बाळ आता 1 वर्षाचं आहे. हा, मग 1 वर्षाच्या बाळाचं दूध हे खाल्ल्यानंतर काहीतरी खाल्ल्यानंतर आणि आईचं कारण बाळाला जर ब्रेस्ट फिडिंग करायला लावलं तर ते 5 मिनिटात सुद्धा भरपूर दूध पिणार. कारण 1 वर्षाला जवळपास आई 1200 ते 1300 मिली पूर्ण दिवसात दूध काढू शकते. म्हणजे 1 लिटर 200 मिली दूध आईला येतं 1 वर्षाच्या बाळाच्या आईला. जरी आपल्याला वाटत नसलं तरी सुद्धा तितकं दूध निर्माण होते आणि जे बाळ 5 मिनिटात पिऊन मोकळं होतं आणि खेळायला सुद्धा जाते. सो पण तितकं दूध आपल्याला बाळाला द्यायचं आहे का ते पण आपल्याला विचार करायला पाहिजे. कारण की जर बाळ अंगावरचं दूध जास्त पिणार तर ते बाहेरचं जे कॉम्प्लिमेंटरी फिडिंग आहे ते कमी खाणार आणि त्यामुळे भरपूर प्रमाणात त्याची भूक म्हणजे न्यूट्रिशन मिळत नाही, अंगाला लागत नाही, पण भूक लागत नाही त्याला, कारण की दूध पितं.
आणि चिडचिडपणा होतो किंवा पहिलं दूध मागतात, तर एक साधारण आपलं शेड्यूल जसं बनवायचं की त्याला आपण दूध द्यायचं, पण त्याला काहीतरी अन्न दिल्यानंतर जेव्हा पाणी प्यायचं टाइम येतं त्यावेळेला आपण त्याला दूध देऊ शकतो. ओके, थँक्यू सो मच. अजून आपल्याकडे क्वेश्चन आहे विलिना डिक्रूस यांचा. व्हॉट अबाउट द कॅव्हिटी? शुड वी गिव्ह अ ट्रीटमेंट फॉर कॅव्हिटीज? येस येस येस. एक मिनिट, येते क्वेश्चन. शुड वी गिव्ह अ ट्रीटमेंट फॉर कॅव्हिटीज वेन अ चाइल्ड हॅव अ मिल्क टीथ और अवॉइड अँड वेट फॉर अ परमनंट टीथ? नो 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 नो. ते असं आहे की त्याचे जे रूट्स असतात त्याच्या खाली दुसरे दात निर्माण होऊन थांबलेले असतात बाहेर येण्यासाठी. सो ज्या वेळेला बाळाचे दात किडलेले असतात त्यावेळेला ती कॅव्हिटी आहे खालपर्यंत जाऊन ते नवीन येणाऱ्या दाताला खराब करू शकते. सो आपल्याला असं नाही की प्रत्येक दाताला ट्रीट करायची गरज आहे, बट जर आपण पिडियाट्रिक डेंटिस्टला दाखवू तर ते त्याचा एक्सरे काढून सांगू शकतात की यातील कुठल्या दाताची कॅव्हिटी खालच्या दातापर्यंत जॉईन झालेली आहे आणि कुठे त्याला ट्रीट करायची गरज आहे किंवा कुठला दात चांगला आहे आणि आपण वाट बघू शकतो. येस, हा वंदना मॅडम. मला हे झालं मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा विचारा ना, विचारा. विचारू ना, म्हणजे दुसरे मला जस्ट विचारायचं आहे, विलिना डिक्रूस, तुमचं क्वेश्चन तुम्हाला सॅटिस्फाईड होतं का आन्सर? ओके, थँक्यू. ओके वंदना मॅडम, तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. माझं नेटवर्क गेलेलं त्यामुळे कदाचित हा प्रश्न झाला असेल, पण ओके, माझ्या विचारा. मनात हा कधीपासून प्रश्न आहे. मी तेव्हा 2 महिन्याची असताना मला कॉलेज जॉईन करायला लागले आणि त्यावेळी आता माझी मुलं मोठी झालीत, पण एक माहिती म्हणून मला ही पाहिजे. त्यावेळी आम्ही बाहेरचं दूध वगैरे ते सुरू केलं. त्यावेळी ही पद्धत आम्हाला माहित नव्हती की दूध काढून ठेवतात आईचं, बरोबर. आणि ते कितपत योग्य आहे. आणि त्याच्याशीच रिलेटेड एक प्रश्न माझा असा आहे की त्यावेळी कसं कॉलेजला जाऊन आली तू, आता पहिलं ते दूध काढून फेकून दे, हा असं वगैरे आजी वगैरे सांगायच्या. तर ते सगळं किती योग्य आणि काय त्याच्यामध्ये चुका काय आहेत वगैरे हे मला जाणून. तर हा जो आहे की ह्याला आपण मिथ म्हणतो. मिथ म्हणजे काय की जे आलेल्या गोष्टी सांगण्यावरून इथून तिथून. तर आईचं जे दूध बनतं ती काही अशी एक बॉटल नाही किंवा पिशवी नाही की त्याच्यामध्ये जे दूध जमा होऊन तसंच राहतं आणि जेव्हा पाजायचं आहे तेव्हा बाहेर येतं. तसं नाही, ते एक सेल्स आहेत जे प्रोसेस करत असतात. तर असं अजिबात नाहीये की आपण कुठून जाऊन आले तर ते दूध आपल्याला बाहेर काढून टाकायचं आहे आणि मग त्याच्यानंतर पाजायचं आहे. किंवा भरपूर वेळेला खूप साऱ्या महिलांना जेव्हा इन्फेक्शन होते ब्रेस्टला तेव्हा सुद्धा ते तिथलं दूध सुद्धा पाजू शकतात. जस्ट की त्या दुधाची टेस्ट चव बदलते, कारण त्याच्यामध्ये बाकीचे लॅक्टिक ऍसिडचं कंटेंट वाढलेलं असतं तर बाळ घेत नाही. हा, पण एक्सरसाइज केल्याने जे ते सांगतात ते कम्प्लीट चुकीचं आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण की तुम्ही जर विचार केला तर म्हाताऱ्या बाया ज्या सांगतात की बाहेर जाऊन आल्यानंतर दूध काढून टाकायचं, हे यासाठी की जेव्हा ते कुठे बाहेर जाऊन यायच्या तेव्हा त्यांच्याकडे वाहनं नव्हती, ते लोक चालत यायच्या. तर चालत येणं ही एक एक्सरसाइज आहे. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्या बॉडीच्या सेलमध्ये लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण वाढतं आणि लॅक्टिक ऍसिड हे आंबट असतं. जेव्हा दूध थोडंसं खराब होतं तेव्हा ते जसं आंबट लागतं, त्याच पद्धतीने ते लॅक्टिक ऍसिड जेव्हा बनतं ते आंबट असतं. जेव्हा बघा तुम्ही जेव्हा धावता तेव्हा सुद्धा तुमच्या पायामध्ये गोळा येतो कधी कधी. त्याच पद्धतीने जे ब्रेस्टचे सेल्स असतात त्यांच्यामध्ये गोळा नाहीये, पण ते सेल्स मध्ये लॅक्टिक ऍसिड निर्माण होतं जे आपल्या बाळाच्या दुधातनं बाळाकडे जातं. त्यामुळे त्याची चव थोडी आंबट होते आणि त्यामुळे बाळ उलटी करू शकतो. तर हे त्यांनी कदाचित पाहिलेलं असेल आधी, सो त्यामुळे त्यांनी तो लिंक लावलाय. पण त्याचं चेंजेस आता असे झालेत की आपण काही चालत येत नाही, आपण तर रिक्षात बसून येतो, गाडीवर येतो, आपण काय 1 तास एवढं किलोमीटर वगैरे चालत येत नाही. सो आपली एक्सरसाइज तर होत नाही, मग आपल्या दुधामध्ये ते लॅक्टिक ऍसिड निर्माण होत नाही, त्यामुळे आपलं दूध आंबट नसते. सो तो एक फरक आहे की ते जे सांगतात ते त्याला आपण डायरेक्ट चुकीचं नाही ठरवू शकत, पण त्याचा जो संदर्भ होता तो जुना संदर्भ होता आणि आताचे जे सिच्युएशन आहे ती चेंज झालेली आहे, त्यामुळे आताच्या सिच्युएशनला ते लागू नाहीये.
थँक्यू. मिथ आणि रियालिटी. येस. काढून काढलेलं दूध किती वेळ आपण पाजू शकतो? हो, तर काढून ठेवलेल्या दुधाचं असं आहे की जेव्हा गरमी असते ते टेम्परेचर वरती असते. साधारण दूध 3 ते 4 तास बाहेर चांगलं राहतं. बट जेव्हा गरमी असते, जशी आता गरमी चालू आहे, त्यावेळेला दूध 2 तासाच्या वरती राहत नाही, थोडंफार खराब होतो. त्याबरोबर आपण कुठे ठेवता, म्हणजे जर फ्रीज मध्ये ठेवलं, फ्रीज मध्ये पाठच्या डोरला, पुढच्या डोरला नाही, कारण फ्रीज दिवसातनं 50 वेळा ओपन होतं, तर पुढच्या डोरला तेवढी कुलिंग नसते. जर डोरच्या मागच्या बाजूला जर आपण दूध काढून ठेवलं तर ते 24 तास चांगलं राहतं. आणि आपल्याला जेव्हा बाळाला द्यायचं असेल तेव्हा ते आपण बाहेर काढून एका थोडसा माइल्ड वॉर्म वॉटर मध्ये ते ठेवून रूम टेम्परेचरला आणून पाजू शकता. त्याला गरम करायची गरज नसते. थँक्यू मॅडम. थँक्यू. मिथ आणि रिअलिटी काय आहे ह्यातला फरक अगदी छान प्रकारे तुम्ही समजून दिलेला आहे. थँक्यू सो मच. मला सुद्धा एक क्वेश्चन होता, मुलांना ओट्स देणं चांगलं असते का? हो, ओट्स मध्ये कसे अँटी इन्फेक्टिव्ह प्रॉपर्टीज आहेत, माइल्ड आहे. तर ते चांगलं आहे आणि असं काही प्रॉब्लेम नाही की मुलांना देऊ नाही शकत. बऱ्याच वेळेला असं मी ऐकलंय की ओट्स डाएट मध्ये वापरतात, मग ते मुलांना कशाला देतात, मग त्यांनी मुलांचं वजन कमी होतं. तर असं काही नाहीये. ओट्स हा एक खाद्य पदार्थ आहे आणि तो तुम्ही मुलांना देऊ शकता, जसं नॉर्मल दुसरं काही, जसं तुम्ही रवा देणार होतात किंवा जसं तुम्ही पोहे देणार होतात, त्या पद्धतीने तुम्ही ओट्स देऊ शकता. त्याच्यात काही जास्त प्रॉब्लेम नाही. पण त्यांचं मुलांना किती आवड आहे, किती वेळा ते घेऊ शकतात, त्यावरती थोडस बघायचं. त्याचं थोडं टेक्स्चर बदलायचं. रोज सेम ओट्सची कन्हेरी केली तर कदाचित ते घेणार नाही. कधी ओट्सचा उपमा करू शकता. पण ओट्स हे चांगलं आहे, म्हणजे हा पदार्थ असा वाईट नाही. ओके, थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न असेल, कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता. येस, कोणाला काही शंका आहेत का? कविता मॅडम, मला वाटते कोणाला काही शंका नाहीये, तर आपण एंड करूया का? Yes. Now I request Professor Alisha Toscano to pay vote of thanks. Alisha madam. Yes, ma'am. Thank you, Romeo ma'am. Yes. Good morning to all the participants. I deem it a great honor and privilege to propose the vote of thanks of this webinar. I, on behalf of St. Joseph College, extend a very hearty vote of thanks to Dr. Genevieve Toscano ma'am for delivering this session and giving us your valuable knowledge. We are grateful to Nandip Mandal's President, Mr. Francis Toscano sir, Vice President Dr. Valerian Rodriguez sir, Vice President Mr. Joe Alfonso sir, Secretary Mr. Stanislaus Lobo sir, and Treasurer Mr. Tony Dabre sir for giving us this opportunity for conducting today's webinar. To our ever smiling, supportive, and energetic principal, Dr. Subhash, I would like to acknowledge my sincere gratitude towards the convener of this session, Dr. Kavita Almeida ma'am, head of our Women Development Cell, and Assistant Professor Romeo Correa ma'am for taking this initiative for organizing today's webinar. I also thank Dr. Vandana Toscano ma'am for offering today's prayer. Last but not the least, I would like to thank all the participants for participating in this webinar and making it a success. Thank you. Have a nice day. Once again, thank you. We are concluding this session here. Thank you. Romeo madam, Alisha madam, thank you. Thank you. Yes, thank you, Dr. Genevieve. Thank you. Congratulations. Thank you. Okay. This one was too good. Oh, thank you so much. Kavita madam, okay. थँक्यू. चलो बाय बाय रोमियो, वंदना आणि सगळ्या स्टाफ मधले जे जॉईन झालेले सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच.